प्रशांत कोरटकर तर चिल्लर, तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत आणि नाही तर त्यांच्यावरती कारवाई करावी. आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं. आम्ही गुजराती भाषेच्या विरोधात नाही, पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की इथं गुजराती महत्वाची लँग्वेज आहे. पण या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे की सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. मुंबईची भाषा, महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. बोलल्यानंतर आम्ही सगळेजण हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करणार आहोत. तिकडे त्यांना सांगणार आहोत की कोणी किती विष कालवलं तरी आम्ही मराठी माणूस मुंबई आमच्या हातातनं कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही. म्हणजे नाही, ज्याप्रमाणे तुम्ही बलिदान केलं त्या बलिदानाची शपथ घेऊन आम्ही मुंबई ही महाराष्ट्रापासून आणि मुंबईची वाटणी आम्ही व्हायला देणार नाही. नाही, मला वाटतं आजचा विषय आहे. आजचा विषय भाजपची जी वोट बँक आहे गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिक या दोनच भाषांचा उल्लेख भैयासाहेब जोशींनी केला आहे. बरोबर आहे. ही यांचं लक्ष बँकेवरतीच आहे. ती मध्ये सुद्धा बँक बुडवली न्यू इंडिया, ती सुद्धा यांनीच यांचे सगळे आहेत असं म्हणतात. मराठी माणसाला यांच्या लेखी किंमत नाहीये आणि मला असं वाटतं ही बळकवण्याची एक त्यातली एक मांडणी म्हणून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन करतात की काय. असो, मला या विषयात मला जे काय बोलायचं ते बोललोय. आम्ही याचा निषेध तर सगळे पक्ष म्हणून आमची जी काय महाविकास आघाडी आहे ती करतोच आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रन सांगतो की मी बातमीच घेऊन आलोय. प्रशांत कोरटकर तर चिल्लर, तसं तुम्ही सांगावं भैयाजी जोशी तर चिल्लर आहेत आणि नाही तर त्यांच्यावरती कारवाई करावी. मराठी नाही बोलायचं. आता केम छो, ढोकळा, फाफडा, जलबी. आता आपल्याला मराठी नाही, बटाटा वडा वडापाव वगैरे नाही बोलायचं. आता मुंबईत राहायचं असेल तर गुजराती बोलायचं. आपल्या पोरांना गुजराती शाळेत घाला. कारण का गुजराती आता घाटकोपरची भाषा झाली, ती कालांतराने मुलुंडची भाषा होईल, कालांतराने दहिसरची भाषा होईल, कालांतराने अंधेरीची भाषा होईल आणि फक्त दादर मराठीची. म्हणजे आम्ही फक्त दादरपुरते मर्यादित राहणार आहोत. थँक्यू भैयाजी जोशी, मराठी माणसांना जागा करून दिलं. थँक्यू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी म्हणजे भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं जे ठरवतात, ध्येय धोरण असे श्री भैयाजी जोशी हे काल मुंबईत आले आणि त्याने जाहीर केलं की मुंबईची भाषा मराठी नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे. खरं म्हणजे मराठी पत्रकाराने, मीडियाने हा विषय कसा दुर्लक्षित केला? तुमच्यावर कोणाचा दबाव आहे? भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते इथे मुंबईत येऊन सांगतात की मुंबईची भाषा मराठी नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं हे सहन करावं. ते असं म्हणतात मुंबईतून कोणी कोणती भाषा बोलू शकतो, कारण मुंबईला भाषाच नाही. त्यांचं म्हणणं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे, अमुक अमुक भागाची भाषा अमुक अमुक आहे, मराठी नाहीच. हे तुम्ही कलकत्त्यात जाऊन बोलू शकता, लखनौला जाऊन बोलू शकता, तामिळनाडूत जाऊन चेन्नईला बोलू शकतात का भैयाजी जोशी? हे जाऊन लुधियानामध्ये बोलू शकतात, हे जाऊन ते बेंगळुरूला बोलू शकतात, पाटण्यात बोलू शकतात, लखनौला जाऊन ते बोलू शकतात का की लखनौची भाषा हिंदी नाही? कलकत्त्यात जाऊन बोलू शकतात का की कलकत्त्याची भाषा बंगाली नाही? किंवा त्रिवेंद्रमला जाऊन बोलू शकतात का इकडली भाषा मल्याळी नाही?
हैदराबादला जाऊन बोलू शकतात का? इकडली भाषा तेलुगू नाही. पण महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगतायत की या मुंबईची भाषा मराठी नाही, ती गुजराती आहे, अन्य आहे आणि मराठी येण्याची गरज नाही. मराठी ही आमची राजभाषा आहे आणि जर राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं. हे वक्तव्य राजद्रोहात बसतं. 106 हुतात्मे या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी भाषेसाठी त्यांनी बलिदान केलं. ते यासाठीच, हे ऐकण्यासाठी. तुम्हाला जे सरकार आहे सध्याचं, त्याला थोडा जरी स्वाभिमान असेल, मराठी भाषेचा अभिमान असेल, मराठी तुम्ही काय राजभाषा गीत सुरू केलंय तुम्ही, बरोबर ना? राज्य गौरव ते गाता, त्याचा शो करता राजकीय. तुम्ही मराठी भाषा गौरव दिवस साजरा करता, तिथे भाषणं करता. आत्ताच झालं ना 8 दिवसापूर्वी. आणि या मुंबईत येऊन प्रमुख नेते तुमच्या पक्षाचे विचारधारा वाहक मुंबईची भाषा मराठी नाही सांगता. हा अपमान नाही का महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा? देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना, त्यांनी जाहीर करावं ही आमची अधिकृत भूमिका आहे की नाही. आणि तसं नसेल तर आज त्यांनी विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे, निंदा केली पाहिजे, तसा ठराव मंजूर केला पाहिजे. महाराष्ट्राचा अपमान तुमच्या तोंडावर कुठे आहेत ते तुमचे माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचारांचे वारसदार जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ना, मिंधे. ज्या माननीय बाळासाहेबांनी मराठी भाषेसाठी आपलं आयुष्य मराठी माणसासाठी लावलं, पणाला लावलं आम्ही सगळ्यांनी. आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत, विचारवाहक, त्यांनी हिंमत असेल ना त्यांच्यामध्ये, त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा. काल त्याने काल औरंगजेबा संदर्भात त्याने फार मोठं भाषण केलं, बरोबर आहे. हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रात त्यांच्या स्वराज्यामध्ये मराठी भाषेला स्थान दिलं, शब्दकोश तयार केला मराठी, हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे. की मराठी तुमची भाषा नाही सांगणं, हे एकनाथ शिंदे यांनी, अजित पवारांनी उभं राहून आज भैयाजी जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा या भूमिकेचा तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे. ही शिवसेनेची आमच्या भूमिका आहे. अहो कसलं म्हणजे चुकीचं स्टेटमेंट आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम, बाकी सगळं नंतर, हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आम्ही गुजराती भाषेच्या विरोधात नाही. पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की इथं गुजराती महत्त्वाची लँग्वेज आहे? माझं एवढंच मत आहे की आता इलेक्शन आलं म्हणून तुम्ही तुमची भूमिका बदलताय का? की आता महानगरपालिका आहे की आपल्याला आता मतदान मिळवलं पाहिजे, तुम्ही हे जे काही सीझन प्रमाणे नाही तर वातावरणाप्रमाणे तुमची जी भूमिका बदलताय हे योग्य नाही. आम्ही तर याचा निषेध करतो. आता मुख्यमंत्री या बाबतीत काय करतात बघावं लागेल. आणल्यानंतर बघू. अजून माझ्याकडे ते नोटीस आलेली नाही. ती नोटीस आल्यानंतर त्याच्यावर जास्त मी डिटेलमध्ये बोलू शकतो. काल सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकून घ्यावं. कारण एकंदर आपण भाजपची गेल्या काही वर्षांमध्ये भूमिका पाहिली तर महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान, मराठी भाषेचा अपमान हे सातत्याने करत आलेले आहे. आत्ताच आम्ही ऐकत होतो खूप निवडणुकीच्या आधी वगैरे आणि लगेच नंतर अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला असं फडणवीस साहेब आम्हाला सांगत होते. सगळीकडे त्यांनी सेलिब्रिटीना वगैरे ट्विट करायला लावलं. पण खरी परिस्थिती ही आहे, आणि जे मी त्या दिवशी पण बोललो होतो की आपल्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन जे मरीन ड्राईव्हला आपण करत होतो, आमच्या सरकारने करत होते, आम्ही महाविकास आघाडी म्हणून करत होतो, त्यांना ह्या सरकारने स्थगिती दिलेली आहे. मराठी नाट्यकला जी आहे त्याचं एक दालन, म्युझियम आपण गिरगाव चौपाटी इथे करत होतो, तिथे त्याला स्थगिती काय रद्द करून टाकलेलं आहे. आणि एकंदर मग कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, आपल्या महापुरुषांचा अपमान म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान, सावित्रीबाईंचा अपमान, हे सगळं आपण किती पाहायचं, किती सोसायचं, हा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे.
एकंदर आता तुम्हाला कळलं असेल, कालचं त्यांचं जे वक्तव्य होतं की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, आज तुम्हाला कळलं असेल की बुलेट ट्रेन ही नेमकी ते का करत आहेत आणि कोणासाठी करत आहेत. आज ठामपणे ही वेळ आलेली आहे, जसं तामिळनाडू सांगतं, केरळ सांगतं, आंध्र प्रदेश सांगतं की त्यांची भाषा जी आहे अभिमानाने सांगतात. होय, आमच्याकडे लाखो लोक देशभरातून येतात, स्वप्न घेऊन येतात, नोकऱ्यांची स्वप्न असतात, कामं घेऊन येतात, मोठी झाले तिथे लोक, काही आपत्ती नाही. पण ह्या मुंबईची भाषा असेल, या महाराष्ट्राची भाषा असेल, ही मराठीच आहे की सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे. अन्यथा जसं अबू आझमीवर आम्ही कारवाई मागत आहोत, जशी कोरटकरवर मागत आहोत, सोलापूरकरवर मागत आहोत, तशी सुरेश जोशी यांच्यावर देखील म्हणजे भैयाजी जोशीवर देखील कारवाई ही झालीच पाहिजे. याच्यावर आम्हाला महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जर ते खरोखर या मातीचे असतील, जर खरोखर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि आपले हित बघत असतील, त्यांचं वक्तव्य काय, त्यांचं उत्तर काय, ह्याची आम्हाला अपेक्षा आहे. मराठी नाही असं जाहीर विधान जर RSSच्या एका प्रमुख नेत्याकडनं होत असेल, तर मग भाजपचं आता एवढी मोठी मेजॉरिटी असताना यांचे पुढचे डाव काय, यांच्या मनामध्ये काय, हे आता आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. वारंवार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे जेव्हा सांगत होते की भाजपच्या मनामध्ये मुंबई तोडायची आहे, मराठी माणसाला तोडायचं आहे, मुंबईमध्ये भाषेमध्ये वाद निर्माण करायचे, तेव्हा भाजपचे लोक असं सांगायचे की हे उगाच बोलतात. पण खरं तर मी परत एकदा सांगतो, RSS आणि भाजपच्या जे पोटात होतं ते ओठावर आलेलं आहे. भैयाजी जोशी यांनी केलेल्या या विधानाचा शिवसेना युवासेना सचिव या नात्याने, मुंबईतला एक जबाबदार आमदार या नात्याने मी जाहीर निषेध करतो. मुंबईची भाषा, महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे. इतर भाषा बोलणारे लोक हे मुंबईमध्ये येतात, राहतात, त्यांचं आम्ही स्वागत करतो, सगळे एकत्र राहतात. पण कोणीही मुंबईची भाषा गुजराती वगैरे बोलण्याची हिंमत करू नये असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो.